आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू, 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 अबा, साहेब, आयुष्यमान भव। अबा, ही मुलगी या घरात काय करते आणि हिला एवढा अधिकार कोणी दिला? सगळ्यांच्या समोर ती पारूला ढकलते। अरे ही समजते कोण स्वतःला? पारूला घरातून हाकलून देत होती तुमच्या समोर आणि तुम्ही बघत बसलात। अहिल्या कुठे आहे? आधी या मुलीला घराबाहेर काढा। अबा, दिशा दिशा या घराबाहेर अजिबात जाणार नाही, कारण ती या घरची सून आहे। काय? हो, ती माझी भाची सून आहे आणि अहिल्या वहिनींनी स्वतः तिला या घरात राहण्याची परवानगी सुद्धा दिली, त्यामुळे ती नाही जाणार कुठेही। आणि हा, तुम्हाला जर ही खटकत असेल तर तुम्ही या घरात नाही आलात तरी चालेल। दामिनी मॅडम, काय बोलताय तुम्ही? दामिनी काकू, तुम्ही आबांसोबत असं नाही बोलू शकत। हो, मग तुझ्या आबांनीही माझ्या सुनेबद्दल असं नाही बोललं तरी चालेल। ज्या मुलीनं माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला ती मुलगी या घरात बिनधास्त राहते आणि तेही अहिल्याच्या परवानगीनं। अहिल्याला याचं उत्तर द्यावं लागेल आणि जोपर्यंत ती या पोरीला या घरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही। आबासाहेब, आबा, दिशा, चल। आबा, तुम्ही आत चला आधी। मी आत येणार नाही। आबा, बघा ना, माझं मी येणार नाही। प्रिया मॅडम, तुम्ही एक काम करा, देवी यांना बोलवून ना, त्याशिवाय आबासाहेब इकडचे हलायचे नाही। तुम्ही जा पडतेशी। आबासाहेब, प्लीज। बाकी तू काही म्हण, आज बऱ्याच दिवसांनी खुश दिसतेस तू, बरं वाटतंय। कारणच तसं आहे, सांगणार माहिती। श्रीकांत, मला तुला एक विचारायचं होतं। आपण पुन्हा एकदा आदित्यसाठी मुली बघायला लागूया का?